हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि एखादं आपल्याला महत्त्वाचं काम करायचं असेल तर त्याआधी ना म्हणजे सगळ्या अशा छोट्या-छोट्या गोष्टींची जी असते ना ती सेटिंग करून ठेवावी लागते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे घरातली मुलं. आणि मी इथे बघा आता पियाचा आहे होमवर्क, म्हणजे तिची आता युनिट टेस्ट वगैरे सगळं सुरू होणार आहे. त्यासाठी तिला वर्कशीट्स वगैरे जे आहे स्टडीसाठी दिलेलं आहे. तर आणि यानंतर जे आहे ना मला महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणून मी इथे निवांत बसून म्हटलं 10 मिनिटं हिला देते आणि जे काही हिला समजावून जायचं आहे मला ते सगळं समजावून जाते. म्हणजे परत मम्मा मम्मा करत माझ्याकडे येणार नाही आणि मला जे काम करायचं आहे महत्त्वाचं त्याच्यामध्ये ती मला डिस्टर्ब करणार नाही. अशा हेतूने जे आहे ना मी तिला व्यवस्थित सगळं समजावून जाते आणि मग म्हटलं कामाला सुरुवात करूया. आता होप्स की ती परत येणार नाही आणि तसं जे पण आता तिचं अभ्यासाचं उरलं आहे ना ते सगळं सोपं आहे. त्यामुळे मी आता निवांत असणार आहे. तर बघा असा हा माझा किचन जो नवीन बनल्यानंतर तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ बघितलाच असेल. मी तुम्हाला या किचनचा टूर ऑलरेडी दिला आहे कालच्या व्हिडिओमध्ये. बघितला नसेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देईल, म्हणजे व्हिडिओ टॅग करते, तुम्ही जाऊन बघू शकतात. तर मी हा कसा काय रचला ना तर त्याचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे हा मी तुमच्यासोबत नसताना शेअर केला तरीही चाललं असतं, पण म्हटलं माझी पण एक जर्नी आहे. एक दिवस मी यामध्ये घालवला होता तोच तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं. आणि इथे बघा भरपूर म्हणजे काय झालं ना की व्यवस्थित क्लिनिंग वगैरे काहीही झालेली नव्हती. सो मी फक्त ज्या काही माझ्या वरवरच्या 2-4 अशा गोष्टी ज्या वर होत होत्या त्या फक्त अशाच ठेवून दिल्या होत्या. आणि जी प्रॉपर क्लिनिंग असते ना म्हणजे काना कोपरा व्यवस्थित कोलीन वगैरे टाकून असं सगळं मी क्लीन जे आहे ते आता करणार आहे. सो डायरेक्ट मी गॅस वट्ट्यावर चढली इकडे आणि इथे छान आता बसूनच मस्त क्लीन करते. आधी मी कापडाने काय केलं, सगळी डस्ट जी आहे ना ती सगळी काढून घेतली, म्हणजे नंतर मला कोलीन जास्त यूज करायची गरज पडणार नाही आणि व्यवस्थित क्लीन पण होऊन जाईल. अशा हिशोबाने जे आहे पूर्ण डस्ट मी व्यवस्थित काढून घेतली कापडाने. आणि काय होतं ना म्हणजे आम्ही लास्ट टाईम जेव्हा आमच्या बेडरूमचं फर्निचर केलं होतं ना तर तेव्हा आम्ही दुसऱ्यांकडून केलं होतं. सो तेव्हा बघा तेव्हाही आम्हाला एवढा खास असा एक्सपिरियन्स आला नव्हता फर्निचरच्या बाबतीमध्ये. काही ना काही 19-20 करत त्यांचे 90-100 कधी होत नाहीत ते कळतच नाही आणि आपल्याला भरपूर हैराण करतात. याच्याबद्दलही थोडं सांगतेच मी तुम्हाला. पण त्याआधी लास्ट टाईम जेव्हा बेडरूमचं फर्निचर केलं होतं तर त्यांनी ना म्हणजे जाण्याआधी त्यांची एक गोष्ट खूप छान होती. त्यांनी असं छान नवीन कापड आणला, एक मोठी कोलिनची बॉटल आणली आणि पूर्ण फर्निचर झाल्यावर त्यांनी जे पण काही फर्निचर केलं होतं बेडरूमचं ते सगळं अगदी चकाचक त्या क्लीन करून गेले होते. आणि म्हणजे जे नव्याची फिलिंग असते ना तर ती पूर्ण प्रॉपर ते देऊन गेले होते आम्हाला. सो त्यांची ही एक गोष्ट खूप छान होती. तसं आता यांनी काहीच केलं नाही आणि फक्त जे आहे ते रॅपर वगैरे लावलेले असतात तेवढं सगळं काढून गेले. अदरवाईज जी काही धूळ असते आणि म्हणजे त्यांनी डस्टिंग वगैरे काहीही केली नाही, फक्त घराला झाडू वगैरे थोडा तेवढा मारला त्यांनी. पण एवढ्या उशिरापर्यंत म्हणजे काम चाललेलं त्यामुळे आम्हीच त्यांना सांगितलं की तुम्ही राहू द्या, आम्ही करतो आणि तुम्ही जा. तर बघा मला लास्ट व्हिडिओमध्ये पण 2-3 कमेंट होत्या की म्हणजे कॉस्टिंग वगैरे किती आली. तर आम्ही पूर्ण सॉलिड वूडमध्ये हे बनवलेलं आहे. जसा एरिया असतो तुम्ही त्याच्यामध्ये काय काय घेताय त्या गोष्टीवर सगळं डिपेंड असतं. त्यामुळे कॉस्ट सांगून तुम्हाला काहीही उपयोग नाही आहे. आणि ₹700 स्क्वेअर फूट प्रमाणे घेतात आणि तुम्हाला काही म्हणजे ड्रावर्स वगैरे कपाटी वगैरे बनवून घ्यायचं आहे तर मग तिचं ₹1700-1800 स्क्वेअर फूट प्रमाणे जे आहे ते तसं जात असतं. सो त्या अकॉर्डिंग तुम्ही कधी तुम्हाला फर्निचर करायचं असेल तर जसं मी तुम्हाला 700 आणि 1700-1800 सांगितलं त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकतात. मग तुम्हाला काचेचं जसं क्रॉकरी युनिट करायचं असेल त्याची ही प्राईस तशीच असते ₹1700-1800 स्क्वेअर फूट. तर असं याच्यानुसार जे आहे याची कॉस्टिंग आहे. आम्ही यासोबत देवघर पण केलं होतं. अजून 1-2 दिवसानंतर तुम्हाला देवघरचा पण व्हिडिओ जो आहे तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि इथे जे आहे क्रॉकरी युनिट मी जास्तीत जास्त क्लीन करण्याचा प्रयत्न करते. पण मला असं वाटते की त्यांनी हे जे काचा बसवल्या आहेत ना म्हणजे ह्या डोअरला ज्या काचा बसवल्या ना त्या बसवण्याआधी त्यांनी एक क्लिनिंग करायला पाहिजे होती. कारण काच आणि ते डोअरची जी फ्रेम आहे ना त्याच्यामध्ये अशी धूळ साचलेली आहे जी माझं स्वतःला म्हणजे मी करूच शकत नाही क्लीन, कारण तो काच काढणं शक्य नाही तिथून. त्यामुळे ती नेहमी दिसेल आता. सो याला काही मला असं वाटतं की काही एवढा हे नाही आहे माझ्याकडे ऑप्शन त्याला क्लीन करण्याचा. पण जेवढं माझ्या हातात आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. बऱ्याच वेळी आपण बऱ्याच एक्सपेक्टेशन ज्या असतात ते केलेल्या असतात की आपण 4 दुकानं फिरतो आणि त्यानंतर आपण एक निवडतो. तर बघा ह्या फर्निचरच्या बाबतीमध्ये ते प्रत्येक फर्निचरवाले आणि बनवणारे सगळे सेम असतात असं नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं लास्ट टाईम आम्ही त्यांच्याकडून केलं त्यांनी क्लिनिंग करून गेले, तसं यांनी केली नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जे असतात त्यांची वेगवेगळी जी असते जशी रुटीन असते तसं त्यांच्या गोष्टी असतात. पण यांनी म्हणजे पर्टिक्युलर आमच्यासोबत एक गोष्ट केली की आम्हाला म्हणजे त्यांनी सांगितलं की 20-25 दिवसात तुमचं फर्निचर आम्ही 2 दिवसाच्या आत म्हणजे
20-25 दिवस तुम्ही पैसे दिल्यानंतर 20-25 दिवसानंतर जे आहे त्याच्यानंतर 2 दिवसात आम्ही तुमचं पूर्ण फर्निचर करून देऊ. पण चक्क 2.5 महिने जे आहे ते आम्हाला लागलं, कारण त्यांचे जे पण कामगार होते, कुणाचं लग्न आहे तर ते चालले गेले आणि ते सगळे दुसऱ्या म्हणजे महाराष्ट्रातले नसतात, ते दुसऱ्या स्टेटमधले असतात. तर मग ते चालले जातात आणि मग जे 2 लोकं घरी येऊन काम करतात त्यातला एक गेल्यानंतर मग तो एकच असतो. जे काम तुमचं 2 तासात होतं आहे तिथे तुम्हाला एक्स्ट्राचा टाईम जो आहे तो लागायला लागतो आणि मग ह्या गोष्टी होतात. शेवटी आपणही त्या गोष्टीमध्ये फसलेलो असतो, मग आपल्याकडे ऑप्शन नसतं, म्हणून मग आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. तर बघा इथे त्यांनी पेन्सिल वगैरेने मार्किंग करतात ना, तर मी ते इरेझरने सगळं रफ करून टाकलं, कारण ते काय होतं ना, ते निघत नव्हतं कोलिनने वगैरे, म्हणून मी इरेझर घेतलं आणि त्याने सगळं रफ करून जे आहे काढून टाकलं, म्हणजे एक प्लेन छान लुक दिसतो. आणि आता इथे काचेच्या बरण्या ज्या आहेत त्या मी ते ठेवते. मग थोड्या वेळाने मला हे रिअलाईज झालं, काय रिअलाईज झालं तुम्हाला समजेलच ते. आणि म्हणजे आता काय ना, मला आजच्या दिवशी असं करून घ्यायचं होतं की म्हणजे वरचं माझं जे किचन आहे ना ते व्यवस्थित सेट झालं पाहिजे, मग खालचं जे पण आहे ना ते हळूहळू जसे जसे दिवस जातील, मला वेळ मिळेल तसं तसं मी त्याला जे आहे व्यवस्थित क्लिनिंग करून ऑर्गनाईज करेन. कारण वरचं जे होतं ते क्लीन करणं माझ्यासाठी सोपं होतं, धूळ तेवढी काढायची आणि कोलिनने सगळं क्लीन करून घ्यायचं, तेवढंच होतं. पण खालचं जे आहे ना मला ट्रॉल्या वॉशच करून घ्यायच्या आहे, जमली तेवढी मी खालून झाडून वगैरे करण्याचा प्रयत्न करेल, पण वेळ पटापट निघत असतो आणि जम्बलिंग जी असते ती होत असते, जशी माझी आता इथे झाली. मी ह्या काचेच्या बरण्या इकडे ठेवल्या आणि जसं मी व्हिडिओत पण सांगितलं तुम्हाला किचन टूरमध्ये की हे जे म्हणजे हायड्रोलिक जे आहे ना याच्या साईडचं, आता जिथून मी बरण्या काढते तर ते मी काचेचंच घेतलं होतं, पण मी ह्यासाठी ते चेंज करून घेतलं नंतर की मी सगळ्याच चांगल्या गोष्टी म्हणजे एवढं वर दिसू शकत नाही, काहीतरी असं पाहिजे जिथे मी डब्बे वगैरे असं तसं सामान जो आहे तिथे ठेवू शकते, म्हणून मी चेंज केलं आणि त्याला व्हाईट केलं. आणि शेवटी ठेवताना त्यामध्ये मी काचेच्याच बरण्या ठेवल्या. अरे म्हटलं मी शेवटी तेच करते, सो मी त्या काढल्या आणि इकडे क्रॉकरीच्या युनिटमध्ये मी ठेवल्या त्यांना आणि इथे सगळ्या प्लास्टिकच्या बरण्या ठेवते. सो म्हणजे आपल्याला माहीत नसतं, आता रेग्युलरची रुटीन लागल्यानंतर आपल्याला समजेल की कुठून मला काय घेणं हँडी होतं आहे, त्या हिशोबाने गोष्टी अजून रचल्या जातील. आणि 2-4 दिवस तर असं होईल की मी ट्रॉलीच उघडेल डब्बा काढण्यासाठी आणि तेव्हा लक्षात येईल की ट्रॉलीमध्ये नाही ठेवला आहे हा डब्बा. नवीन असल्यावर जे असतं असं होत असतं. इतकं हळूवारपणे मी ते हायड्रॉलिक वगैरे सगळं हँडल करत होती हे सगळं क्लीन करताना की हे खराब व्हायला नको. आणि 8-10 दिवस झाले ना मग अगदी रफ अँड टफ काम करता करता तसेच तेलाचे हात आहेत आणि उघडलं सगळं, हे सगळं होत असतं. पण नवीन आपण इम्पॉर्टन्स देतो, ते पण महत्त्वाचं आहे. तसा एवढा प्लॅन नव्हता माझा हे ट्रॉली वगैरे क्लीन करण्याचा, पण डोळ्यासमोर जेव्हा धूळ दिसते मग मनुष्याला वाटतं की जाऊ दे, आता घेतलंच आहे मनावर, म्हणजे होडताण करत का असे ना हे काम कंप्लीट होऊन जाईल. आणि ट्रॉलींच्या खाली एवढी प्रचंड धूळ असते ना, तुम्ही जर नवीन घर वगैरे विकत घेणार असाल किंवा तुम्हाला ट्रॉलीज करायची असतील तर एक सजेशन देते, ट्रॉलीज जी खालची ट्रॉली असते बघा तिथे ना चाकवाली ट्रॉली मिळते, म्हणजे तीच जी खालची ट्रॉली ना ती तुम्ही ओढून पूर्ण बाहेर काढून घेऊ शकतात आणि झाडू मारून घेऊ शकतात. मी जेव्हा हे सगळं केलं ना मला तेव्हा माहीत नव्हतं, नाहीतर मी तशीच केली असती. आणि इतके दिवस मग म्हणजे काय होतं, झाडू मारताच आपण 8 दिवसातून एकदा पण ती ट्रॉली काढली की एवढी धूळ साचत नाही. हिला क्लीन करायचं म्हटलं की पूर्ण ट्रॉली बाहेर काढावी लागते आणि मग त्यानंतरही ती पूर्ण निघालेली नसते, तर मग तिथे वेळ जातो. सो तशी बनवा तुम्ही बनवणार असाल तर. आणि आता ह्या सगळ्या ज्या बरण्या आहेत काचेच्या माझ्या, ह्या सगळ्या म्हणजे जाम आणि शेजवान चटणी वगैरे असतात ना, तर ह्या त्याच्या बरण्या आहेत. त्यांनाच मी त्यांच्या सगळ्या झाकणांना व्यवस्थित कलर करून घेतला होता, ॲक्रेलिक कलर, आणि त्याच्यावर जे आहे वॉर्निश वगैरे केलं होतं. त्यावर मी ऑलरेडी खूप पूर्वी व्हिडिओ बनवला आहे, तसं मी तुम्हाला ॲक्रेलिक कलर आणि वॉर्निशची वगैरे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, म्हणजे तुम्हाला असं काही करायचं असेल तर करता येईल. म्हणजे ते लॉंग लास्टिंग टिकतं आणि तुम्हाला नॉर्मल वॉश पण करून घ्यायचे झाकण वगैरे तर त्याचा कलर लगेच निघत नाही. सो अशा पद्धतीने त्याचा यूज आहे. आणि मी जेव्हापासून दिलं आहे आता बरेच महिने झाले त्या गोष्टीला, अजूनही तसा कलर आहे. आणि हा जो रॉड तुम्ही बघताय ना, तर मी IKEAमधून घेतला आहे. काल पण तुम्हाला सांगितलं मी तसं. पण बघा म्हणजे बरेच वर्ष, म्हणजे आता जवळजवळ 1.5 वर्ष झालं याला विकत घेऊन आणि जपून ठेवला होता मी. अजून 2-4 गोष्टी IKEAमधून आणलेल्या ज्या मी जपून ठेवल्या आहे. जसं त्यांना ज्या हिशोबाने घेतलं आहे ना ती गोष्ट होईल ना तेव्हाच तिला करू, असं जे आपलं असतं ना तशा काहीशा गोष्टी आहेत. तर हा रॉड मी लावून घेतला असता किचनमध्ये, पण जी टाईल आहे ना ती थोडी कमी पडत होती आणि मग म्हटलं राहू द्या. आणि माझं आधीपासून ठरलं होतं की मी इथे शेल्फच बनवेल, ओपन शेल्फ, आणि मग त्या शेल्फला जे आहे त्याची साईज वाढून जाईल आणि तेव्हा मग आपण शेल्फवर लावू शकतो. सो रॉड जरी आत्ता मी घेतलेला असला पण इथे शेल्फ बनवायचा, हे घर विकत घेतानाच माझं ठरलं होतं की इथे शेल्फच बनवणार आणि ओपन शेल्फ देईल, ह्याच कलरच्या घेईल. हे 4 वर्षापूर्वीच माझं डिसाईड झालेलं होतं.
प्रत्येक मनुष्य स्वप्न बघत असतो, छोटी मोठी, आणि कित्येक वर्ष आपण ते स्वप्न जपून ठेवतो की एक दिवशी कंप्लीट होतील. आणि बऱ्याच लोकांची होत नाहीत आणि आपण हात टेकतो की जाऊ देत, त्या जागेवर काहीतरी दुसरं करू. पण माझं एक स्वप्न होतं, जसं मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं तुम्हाला, की इथे घर घेतल्यापासून माझं स्वप्न होतं की इथे ओपन शेल्फच मी घेणार, आणि हे एक स्वप्न जे आहे ते माझं फायनली कंप्लीट झालं. आणि तिथे अजून म्हणतात ना, एखाद्या गोष्टीला चार चांद लावण्याचं जे काम असतं ते हे माझा हा रॉड करणार आहे. आता लगेच याचं महत्त्व कळणार नाही तुम्हाला बघून, पण जसे जसे दिवस पुढे जातील आणि जसं मी याला ऑर्गनाईज करेल ना, खूप छान याचा एवढा एरियाचा लुक खूप छान दिसणार आहे. सो पियाच्या पप्पांना थोडं मी सांगितलं की चला आजच लावून घेऊया, म्हणजे ती थोडीफार धूळ असेल ना, मला नंतर क्लीन करावी लागणार नाही. आणि त्यांनीही ऐकलं. 5 मिनिटाचं काम होतं, कारण घरी असं मशीन वगैरे असलं ना, गोष्टी पटापट होऊन जातात. हेच तुम्हाला स्क्रूने फिरवून घ्यायचं आहे, तर 5 मिनिटाचं काम 20 मिनिटं कुठे निघतात हे कळतच नाही आणि मनुष्य दमून जातो मग. सो अशा इझिली गोष्टी असतील घरी, म्हणजे हँडी काहीतरी करण्यासाठी असेल तर मग बरं होतं. पण शेवटी भरपूर माझं काम करून झालं होतं आणि मेंटली मी फिजिकली तर दमलीच होती, पण मनुष्य फिजिकली कितीही दमला ना, मेंटली दमायला नको. आणि मी स्वतःला मेंटली रिचार्ज करण्यासाठी भरपूर माझ्या ज्या घरामध्ये गोष्टी आहेत ना, त्या व्यवस्थित सेट करून ठेवल्या आहे, की जेव्हा मला असा स्ट्रेस आला आणि थकवा जाणवायला लागला की येऊन त्या गोष्टी बघायच्या आणि रिचार्ज व्हायचं. त्यातली एक गोष्ट तुम्हाला माहितीच आहे, जे आहे गार्डनिंग. आणि मी आल्यानंतर आता हे सगळे फ्लावर्स पण बघितले ना, म्हणजे असं वाटतं ना की खरंच सांगता येणार नाही, असं सगळे म्हणजे सगळे असे जे फ्लावर्स आपण स्वतःच्या डोळ्यांनी जेव्हा बघतो ना, एवढे भरगतचे, एवढा ब्राईट कलर, सगळा थकवा जो असतो तो निघून जातो. आणि तुम्ही कितीही डोक्यामध्ये स्ट्रेस घेऊन चाला, तुमच्या डोक्यात कुठलाही विचार असू द्या, असं सगळं बघून ना ते एका मिनिटात छूमंतर होऊन जातं. तसं तर आली होती मी इथे रिलॅक्स बसण्यासाठी, म्हटलं 5 मिनिटं बसेल, पण माझ्याने होतच नाही ते. इथे आली की मला दुसरे इथलेच कामं आठवायला लागतात. आणि रिअलाईज झालं मला की हे जेट प्लांट असं बांधून ठेवलं पाहिजे, जेणेकरून ते ग्रोथ पण असं सरळ सरळ जाईल आणि त्याच्या खाली जे 2 प्लांट्स माझे छान फ्लावरिंग जे दिसत नाही, झाकले जात आहेत, तर ते पण छान दिसतील. आणि तोच लगेच विचार करायला लागली. आणि असंच होतं माझ्याने, म्हणजे मी गार्डनमध्ये गेली तर तिथेही मला शांतता नकोच असते, मी लगेच जाऊन तिथलं काम करायला लागते. आणि हे काम पण संपवायचं होतं माझं, त्यामुळे मी लगेच किचनमध्ये आली. आणि बघा, ह्या स्प्रे बॉटलमध्ये ना फक्त पाणी आहे आणि त्यामध्ये थोडं डिशवॉश लिक्विड टाकलं. व्हिनेगर असेल तर व्हिनेगर टाका आणि थोडं जे आहे हँडवॉश टाकायचं, म्हणजे छान स्मेल येतो क्लीन करताना. आणि मी म्हणजे आधी मी कोलिनने वगैरे क्लीन करायची बघा हे खूप स्टार्टिंगला, पण नंतर मला हे रिअलाईज झालं की कोलिन आणि हे असं लिक्विड तुम्ही बनवून घेतलं आणि स्प्रे बॉटलमध्ये भरलं तर सेम इफेक्ट येतो, छान क्लिनिंग होऊन जाते. उलट कोलिनपेक्षा काही जे असे कडक झालेले डाग वगैरे असतात ना, ते या पाण्याने खूप लवकर निघून जातात. आणि थोडं जास्तीचं मारून ठेवलं तर ते भिजतात पण, आणि कापड मारला की लगेच निघून पण जातात. आणि अशा पद्धतीने भरगच्च मेहनत करून जे आहे मी माझं किचन पूर्ण सेट केलेलं होतं. तुम्हाला आजच्याच दिवशी जे होतं मला व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, जो तुम्ही काल बघितलाच. सो एका व्हिडिओमागे भरपूर मेहनत असते आणि ती मेहनतच तुम्हाला बऱ्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळाली असेल. चला असो, कालचा व्हिडिओ तुम्हाला आवडला भरपूर आणि आजचाही आवडेल खात्री आहे मला. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. मोटिवेट झाले असेल काम करण्यासाठी तर थोडंफार काम करून टाका. मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.